हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपाश्री. बरं, तुम्हाला तर माहिती आहे, मी प्रत्येक वेळी काही ना काहीतरी वेगळा विषय घेऊन तुमच्या समोर येत असते. काहीतरी वेगळा व्हिडिओ मी पोस्ट करत असते, जसं योगा झालं, ऍक्टिंग झालं, डान्सिंग झालं, मॉडेलिंग झालं आणि ऑडिशन्स व्हिडिओ तर मी अगदी रेग्युलर युट्यूबवर तुमच्यासोबत शेअर करत असते. तसंच यावेळेस पहिल्यांदाच वेलकम टू दीपाश्रीज किचन. माझ्या छोट्याशा किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूपच मनापासून असं स्वागत आहे. बरं, असं तुम्हाला तर माहितीये की छान श्रावण महिना सुरू आहे, सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे आणि घरात पण सगळे हिरवं हिरवं म्हणजेच व्हेज जेवण बनत आहे. तर ह्या व्हेज जेवणात थोडंसं काहीतरी तिखट आलं तर मजा येईल ना, कारण ऍपल खाते मी, फ्रुट्स खातेय आणि तुरीची डाळ, वरण भात खातेय. तर आज म्हटलं ह्या तुरीच्या डाळीपासून काहीतरी थोडं तिखट बनवलं तर. तिखट म्हणजे काय बनेल बरं? दाल फ्राय. तर आज मी बनवणार आहे दाल फ्राय आणि ही रेसिपी मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहे. बरं, मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे, तर त्यामुळे माझी रेसिपी आवडली तर मला नक्कीच कमेंट करून नक्कीच कळवा. ओके, बाय बाय, लेट्स गो. तर दाल फ्राय बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 चमचा जिरं, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट मसाला. मी थोडे मेथीचे दाणे सुद्धा वापरणार आहे. उभा चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कांदा, बारीक कापलेला टोमॅटो, संकेश्वरी मिरची किंवा त्याला बेडगी मिरची असं सुद्धा म्हणतात, बारीक कापलेला लसूण, स्वच्छ धुवून घेतलेला कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तूर डाळ मी स्वच्छ धुवून कुकरमध्ये छान स्टीम करून घेतलेली आहे. आता ही मी चमच्याने बारीक आणि मस्तपैकी पातळ करून घेते. आता एका कढईमध्ये मी 1 ते 2 चमचे तेल घेते. बरं, मी जेवणासाठी तेल हे कमीच वापरते. आता यात आपण फोडणीसाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि संकेश्वरी मिरची आणि थोडंसं साजूक तूप. बरं, तूप हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाका. यात लसूण हा व्यवस्थित फ्राय करून झाल्यावर यात चिमूटभर हिंग छान तडतडल्यानंतर ह्याच्यात उभा चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो एकत्र करून हे मिश्रण छानपैकी फ्राय करून घ्यायचंय, परतून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यात आपण 1 चमचाभर हळद, मसाला हे मी फ्राय करून झाल्यानंतर टाकते म्हणजे हे करपत नाही. आता हे छान परतून झाल्यानंतर ह्याच्यात थोडंसं धणे पावडर मी घेते. पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यात मी स्टीम करून घेतलेली तूर डाळ ह्याच्यात टाकते. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे छानपैकी मिक्स झाल्यानंतर ह्याच्यात थोडंसं पाणी मी घेते. बरं, तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे तेवढंच पाणी टाका. अर्धा चमचा मीठ मी टाकलेलं आहे. बरं, डाळ उकडून घेताना सुद्धा मी मीठ टाकलेलं थोडं आणि आता सुद्धा थोडं मीठ टाकलेलं आहे. आता हे आपण झाकून ठेवूयात आणि 5 मिनिटात आपली दाल फ्राय रेडी झालेली आहे. बघूयात आपण कशी झालेली आहे. वा वा वा, खूपच यम्मी आणि डेलिशियस दिसते. आता यात आपण वरून छानपैकी कोथिंबीर पेरूयात आणि हिची चव अजून वाढवूयात. तर व्यवस्थित मिक्स करून घेते. आता आपली दाल फ्राय सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे. बरं, मी दाल फ्राय सोबत मस्तपैकी इंद्रायणी तांदळाचा भात, इंद्रायणी राईस, कुरडया आणि पापड असं छानपैकी माझं ताट सजवलेलं आहे. आता मी भातावर टाकते आहे डाळ. खूपच यम्मी दिसते. आता ह्याचा डेलिशियसनेस अजून वाढवण्याकरता मी थोडंसं साजूक तूप यावर घेते. खूपच छान दिसते. तुम्ही सुद्धा एकदा तरी घरी नक्कीच बनवून बघा आणि आवडली तर लाईक करायला मात्र विसरू नका. आणि माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.